गोष्ट लबाड कोल्हा. एक कोंबडीचे पिल्लू होते. ते झाडाखाली दाणे टिपीत होते. इतक्यात थोडा वारा आला आणि झाडाची पाने हलली. एक पान खाली पडले. ते पडले नेमके पिल्लाच्या पाठीवर. पिल्लाने वर पाहिले. त्याला वाटले आभाळ पडले. आभाळ पडले. ते घाबरून पळत सुटले. आभाळ पडले. आभाळ पडले. आभाळ पडले. पळता पळता त्याला भेटला एक ससा. त्याने विचारले, अरे असा का पळतोस का? पिल्लू म्हणाले, पळा पळा, जीव वाचवा, आभाळ खाली पडत आहे. पळा त्याचा पळा, एक जीव तुकडा वाचवा, माझ्या आभाळ खाली पाठीवर पडत आहे. पडला. खरंच आभाळ ससा खाली पडते. घाबरला. हो, आपल्याला पळायला हवं. बरोबर पळू लागला. ते दोघे पळत होते. समोरून एक बदक येत होते. बदक बुवा, पळा पळा, थपकत थपकत चालू नका, वरून आभाळ पडत आहे. त्याने विचारले, सशा सशा, काय झाले तुला? पळतोस का असा? ससा काही थांबला नाही. तो म्हणाला, बदक बुवा, पळा पळा, थपकत थपकत चालू नका, वरून आभाळ पडत आहे. त्यांच्या बरोबर पळू लागले. वाटेत एक लांडोर नाचत होती. बदक म्हणाले, ए नाचत बाई, पुरे कर नाचणे, आभाळ खाली पडत आहे. लांडोर पण घाबरली. तीही लागली पळायला. ते दोघेजण पळत होते. आभाळ पडले, आभाळ पडले असे सारखे ओरडत होते. समोरून आला एक कोल्हा. त्याने ऐकले, चला आता एकदाच सर्वांची शिकार करतो. बरी सापडली शिकार. मनात म्हणाला, बरी सापडली शिकार. घाबरू नका, चला सारे माझ्या घरात. तो समोर गेला आणि त्यांना म्हणाला, घाबरू नका, चला सारे माझ्या घरात. माझे घर आहे जमिनीत. आभाळ पडले तरी ते राहील वरच. लांडोर, बदक, ससा व पिल्लू हे सर्व कोल्ह्याच्या बिळात आले. कोल्हा म्हणाला, आता रहा इथंच, वर जाल तर आभाळ पडेल. चौघापैकी कोणीच कधी वर आले नाही. कशाच्या लकीने मी यांना मध्ये कोंडून ठेवलंय. आमचा जीव वाचवायचा असेल बाळांनो, तुम्हाला जर ही गोष्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा.